नमस्कार. मी प्राध्यापक अमोल अरुण माई, पीपल्स वोकेशनल ट्रेनिंग सेंटर वाळूज, तालुका गंगापूर, जिल्हा औरंगाबाद येथे आमच्याकडे इलेक्ट्रिशियन, वायरमन आणि बिल्डिंग साईट सुपरवायझर इत्यादी कोर्सेस आहेत. आता वोकेशनलचं जे महत्त्व आहे ते आजकालच्या या काळात खूप वाढलेलं आहे. कोरोनानंतरच्या काळात कोरोनाच्या काळात जेवढे आता जे मनुष्यबळाची चिंता खूप आपल्याला भेडसावू लागलेली आहे. वाळूज परिसरात आमच्याकडे इथे अनेक कंपन्यांमध्ये व्होकेशनल व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या मुलांसाठी भरपूर उपलब्ध संधी आहेत. परंतु त्या संधी आपल्याला मुलांना सांगाव्या लागतील. नाहीतर सध्याच्या मुलांचा जो ओढा आहे तो आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स अशा विषयांकडे जास्त आहेत आणि त्याच्याकडे जर ॲडमिशन भेटली नाही तर ते ITIकडे किंवा व्होकेशनल सब्जेक्टकडे येतात. तर माझं मुलांना असं म्हणणं आहे की तुमच्या पायावर जर तुम्हाला लवकरात लवकर उभं राहायचं असेल तर तुम्ही ITI व्होकेशनल सब्जेक्टकडे अभ्यासक्रमाकडे वळायला पाहिजे. कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला अभ्यासक्रमाबरोबरच तुमच्यामध्ये जे कौशल्य वाढीस लागतील असा अभ्यासक्रम आहे. परत तुम्हाला जे कंपन्यांमध्ये कामं आहेत त्यांचे जे अभ्यास आहे, प्रॅक्टिकल आहे, प्रात्यक्षिक, ते सगळे तुम्हाला इथे शिकवले जातात. त्याच्यामुळे जर तुम्ही या ह्याच्यात केले तर तुम्हाला 11वी-12वी बरोबरच तुम्हाला बाकीचंही कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम किंवा जे तुमच्यामध्ये जे कामगारांसाठी किंवा याच्यासाठी जे अंगभूत कौशल्य पाहिजेत ती तुम्हाला या अभ्यासक्रमातून मिळतील. त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही अशा क्रमांकडे वळलं पाहिजे. कौशल्याधिष्ठितमध्ये आता MIDCमध्ये तुम्हाला अप्रेंटिसशिपमध्ये लगेच रिझल्ट लागायच्या अगोदरच तुम्हाला भरपूर संधी आहेत. कारण कंपन्यांमध्ये तुम्हाला ऑपरेटर म्हणून काम करायची संधी जास्त प्रमाणात आहे. कारण वाळूजच्या इंडस्ट्रीत या MIDCमध्ये भरपूर जागा आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या आहेत. कोणत्याही जरी कंपन्या असतील तिथे तुम्हाला ऑपरेटर म्हणून जाण्याची संधी उपलब्ध आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये 11वी-12वीचाही इंग्लिश वगैरे जे इलेक्ट्रिशियनचे 2 वर्षाचे जे आहेत डिप्लोमा कोर्सेस, 11वी-12वीला जे इंग्लिश वगैरे आहे त्याच्यासोबतच उद्योजकता, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन असेही काही जे सब्जेक्ट आहेत ते तुम्हाला डिप्लोमा कोर्सेसमध्ये उपलब्ध आहेत. त्याचा अभ्यास केला तर तुम्हाला उलट पुढच्या वेळेस जर स्पर्धा परीक्षा वगैरे द्यायच्या असतील तर ती निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होईल. पारंपरिकमध्ये तुम्हाला फक्त इथे शिकवल्या जातील, बाकीचे विषय शिकवले जातील. पण याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल आणि जे कंपन्यांमध्ये जे तुम्हाला ज्ञान किंवा तुम्हाला जे करायचं आहे प्रात्यक्षिक कौशल्य, ते सगळं तुम्हाला कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम व्होकेशनल अभ्यासक्रमामुळे तुम्हाला मिळेल. त्याचा फायदा तुम्हाला निश्चितच होईल. 10वी नंतर संदेश एवढाच आहे की आता पुढच्या काळामध्ये इंजिनिअरिंग आणि मेडिकल, फार्मसीमध्ये अत्यंत जीवघेणी स्पर्धा आहे. एवढा आपण इंजिनिअरिंगमध्ये पैसा घालून ह्याच्यामध्ये घालून नंतर तुम्हाला जॉब नाही. आजकालची परिस्थिती इतकी भीषण आहे की इंजिनिअरिंगपेक्षा ITIमध्ये जो लवकरात लवकर तुम्हाला उलट 3 वर्ष तुम्ही लवकर ITIचा पदविका घेऊन लगेच तुम्हाला जॉब लागू शकतो आणि तुम्हाला त्याच्यापेक्षा पगारही हमखास आता जास्त मिळायला लागलेला आहे. त्याच्यामुळे मला तुम्हाला ही विनंती आहे की तुम्ही निश्चितच ITIचा विचार करावा. कारण नंतर इंजिनिअरिंग करण्यापेक्षा आता तुम्ही इंजिनिअरिंग करून तुम्हाला डिप्लोमा केल्यानंतर डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन आहे पॉलिटेक्निकमध्ये. त्याच्यामुळे निश्चितच तुम्ही ITIचा विचार करावा कौशल्याधिष्ठितमध्ये. आव्हान आता हेच आहेत की आताच आलं की या वर्षीपासून रोबोटिक्स तंत्रज्ञान चालू होणार आहे. याच्यामध्ये आपल्या गव्हर्नमेंटमध्ये रोबोटिक्स तंत्रज्ञान चालू होणार आहेत आणि तुम्हाला आता जे ITIमध्ये खाजगी जरी असले तरी 88 देशांमध्ये तुम्हाला संधी उपलब्ध आहेत. 88 देशांमध्ये केलेले आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडे ही आव्हान आहेत की तुम्ही आता याचा चांगला अभ्यास करून याचा ITIला प्रवेश घेऊन तुम्ही परदेशात जाण्याच्या संधीही तुमच्यासाठी, परदेशातली दारही तुमच्यासाठी खुली झालेली आहेत. हे तुमच्यापुढे आव्हान आहेत की तुम्हाला आता सिद्ध करायचं आहे स्वतःला. इलेक्ट्रिशियनसाठी, वायरमनसाठी आणि बिल्डिंग साईट सुपरवायझरसाठी पात्रता 10वी किंवा 12वी पास आहे. मिनिमम पात्रता 10वी ते 12वी पास आहे. ग्रॅज्युएट झालेला मुलगा, पोस्ट ग्रॅज्युएट झालेलाही ITIला प्रवेश घेऊ शकतो.